तर आज आले लवकर शेडत लावरायला. या ठिकाणी जाणार आहे मका आणायला. म्हटलं लवकर आवरायचं जायचं. आणि काल सुलतान शेड गेलेले पळायला. आणि सुलतान शेडनं काय केलं बघा, छकड्या दांडी तू हे आपलं जूज मोडला आहे छकड्यावर. हे दिवस झालं काय नव्हतं छकड्याला, ती झालेलं आहे. चला बघा ही जो. आणि काल सुलतान शेट क्वार्टर फायनलला राहिलेली. आणि काल माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळं गेलो नाही मैदानात. चला आता आवरून घेतो भराभरा आणि वैरणीच तेवढी सोय करतो, म्हणजे आपल्याला मैदान खेळायला मोकळं जातं. कशी गँग बसा बाई. तर आम्ही आलेलो आहे बेलावडे येथे डॉक्टर साहेबांचा मका न्यायला. म्हणजे वैरण त्याने सांगितलेलं आम्हाला वैरण पाहिजे, म्हणजे त्यांची ग्लुकोज मका आहे. मका तोडल्या कणस कुठं एका टाटाला एक दोन कणसं आहेत बारकी. मला आम्हाला द्या. आता ती न्यायला आलोय. चला मग वैरणीची सोय केली म्हणजे आपलं परत मैदान करा आपण निवांत झालो. तर मी आणि नाथा पाटील दोघंजण आलोय मका तोडायला. शास पण चालू केले बघा. तिथनं इकडं कोणतं तोडून गेले, तिथनं इकडं आम्ही तोडायला लागलो. आहे बघा आता किती तोडायला माल वगैरे केवढा निघते त्याच्यावर ठरवायचं. ऊन भयानक ऊन लागते. आणि आजचा व्हिडिओ असाच येईल, जरा समजून घ्या. कारण की आता वैरणीची एकदा सोय झाली का नाही मग रायबा शेट तुम्हाला मैदानात दिसतीलच लवकरच. पायरा बघायला चाललेला आहे. काय झालं सगळ्यांची मैदानं चालू आहे ती, त्यामुळे पैरा होईना झाला आहे. सलग मैदानं पडली 9, 10, 11, 12 अशी चालूच आहे ती. आणि बैलं सगळे बुकिंगच आहेत. आता बघा पैरा चालला आहे बघायचा. झाला की चलो रायबा शेटला घेऊन. आणि बाजारात फेरा लवकरच बघायला होईल तुम्हाला. आता घेतो मग काय तोडून बरा. आयुष्यभर जर पिकअप भरून झाले बघा मस्त वगैरे. 10-15 दिवस बघायचं काम नाही. 10-15 दिवसात मला वाटतं 2-3 मैदान तरी करतो 100%. काही विषय नाही. कारण की आता काय तर वैरणीची सोय करायला लागते. किंवा पिकं भरून घेतलं गच्च. मी नाता आम्ही दोघंच आहे. आयुष्यभर आणि ऊन बेकार ऊन आहे बेकार. मग घोंग झाला आंघोळ केले गत आईला. चला अरे लांब आहे मक्का वाटतं इथं जवळ आहे. बेलावड्यात गावातच आहे. गावात नाही, गावातनं लांब आहे. होय नॉनस्टॉप आहे, नॉनस्टॉप थांबलेलोच नाही. म्हणून तर आता अर्धा एक वैरण करणार आहे बघा. हाती घास मका कडवळ का कडवाळ लावणार आहे. बियाणून ठेवले. फक्त आपल्याला वेळ मिळेना. आता गुन्हा काढ दे. तर जरा इथं थांबलो थोडंसंच पुढं आलो मका भरून. आणि इथं बघा मस्तपैकी टी चालू दिसल्या. आता ह्या टीला आम्ही हातपाय धुणार आहे. हवा हातपाय धुते असं झाले. घरात जाऊन परत आंघोळ करायची. अजून मका खाली उतरायचा आहे. चला घेतो हातपाय धुवून. अशा पद्धतीनं तुम्ही बघितलेलं मी इथं लावली होती मका, पण ऊस कुळवल्यामुळं ती सगळी मका आपली वाया गेली. कष्ट माझं वाया गेलं टुकलेलं. पण जाऊ दे, ऊस कुळवणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं. ह्यांनी बोलत की त्या रानात करायचं आहे मका, त्यावेळेस तील व्यवस्थित. म्हणलं ठीक आहे चला जाऊ दे. तर असा विषय झाला सगळा. होय ना. चिकूचा धबधबा पाहिजेच इथं. तर आज का नाही एवढं छान वाटतं की काय बोलावं. सकाळपासून मी नुसतं ह्यांचा फोन ऐकून नाही, म्हणजे 3 दिवस पण सकाळपासून जरा लईच ऐकलं. सगळ्यांना फोन लावून झालेत माझ्या बाळाच्या पैऱ्यासाठी. 2-3 दिवस झालं प्रयत्न चालू आहे. शंकर सर्जा डिजिटल लावलेली गाडी. आणि काय झालं त्या वाराडलंच काय झालं विषय, ते मैदान चालू आहेत ना आता सगळी रेग्युलर मैदान. त्यामुळे पहिलं मिळणार आधी ती. मी आता विचार का नाही मग तिथे आम्ही म्हणजे 2 मैदान हे एक मैदान म्हणजे जे आपण तारीख सांगेल ती तारखेला. नाही त्याच्या आधी तर पळायला नसतोय, त्या तारखेला पळणार आहे असं असतं विषय. मग तिथनं पण 2-3 दिवस थांबायला लागतो. आता एक पायरा झाला नाही कधी 12 तारखेच्या पुढे होती.
त्याला काही आमचं डोकं. ते 12 तारखेला पाळणार म्हणजे ते चांगलं त्यामुळे आज असं लय वेगळं वाटतंय. काय? असं वाटतंय काय माहिती का हा ते सुंदर पण गेला इकडे सुंदर आता काय सुंदर पण याची गाडीला स्पीड लागत नाही नाही ती गाडी पळवायची असं विषय असं वाटतं की मग ह्याला पळवा बाजीला रायबाला. भाजीला रायबाला असं वाटतं स्पीडनं चुपावं खरं ते भाजी वाटलं म्हणजे अजून एवढं नाही त्याला अजून 2-3 फेरं काढायचं आता डॉक्टर म्हणते मोठ्या गाड्यावर काढायचं म्हणजे 2 डॉक्टर म्हणते फेरं गाड्या त्या काय करते बघ्या डायरेक्ट बायलामध्ये घालायचं मैदानात हलक्या मैदानात हलक्या मैदानात जर आला चांगला व्यवस्थित तर मग ते मैदान झाल्यामध्ये दुसरं असं वाटतं की मग घेऊन पडल्या का नको. काय होते त्याला आपलंच आहे तुटलं नाही फाटलं आपलंच फाटणार आपलं तुटणार घरची गाय घेऊन जाऊ असं येतंय डोक्यात जाऊ एवढं आम्ही बोलतोय उजवी रायबाला तर अजून आपल्या कुठे एवढं वडाई कळतंय. घ्याशी का पळू दे मैदान महत्वाचं कळायला पाहिजे आता उडी घेतली काय विषय तर तरी पण बघा कुणाचा असला नंदी पैरा. नाही झाला तर माझ्या डोक्याला गाडी ठेवणार ही दोघं कारण की असंच आहे आपल्या डोक्यात परंतु भविष्य जरा ही गाडी घटवायची आपल्या डोक्याला विचारायचं शिव शेट आणि शेट भद्रा शेट आणि रायफल शेट ह्यांचं म्हणणं आहे साहेब आपलं सरांना लागलं की मग घेऊ हायच असा लांब होती लाभ रायबाला माझ्या सोसल का. भाज्या तुझ्या स्वस्त का बरं ओ रायबाच स्पीड पाहिजे रायबा काय काय करायला लागली कारण की आता आपल्याला म्हणजे ते आपली फॅमिली हे आहे ग म्हणजे सांगायला लागते पण गैरसमज होतं की आयला मैदानच करतात मैदान मी चप्पल 3 दिवस आल्याला पायरा उडवते 3 दिवस जातं पायरा काय विना झाला पण ते मैदान चालवायची कंटिन्यू दररोज मैदान चालवायचं. होय आता बघणार काय नाही तर मग आपलं त्या साहेबाचं कसं आहे पूर्ण गाठा झालाय आता तू जाग्यावर उडी बिडी सगळं तर ते खेळून पडायचं पण बंद झाले नाही झालं तर भविष्यात ही शेत घेऊन जा काय वेळ तुम्ही तुटल नाही चालतंय. काय शेवटी आता खरंच पहिऱ्यांचं लय अवघड. झालं माहितीये का एकदा डायरेक्ट सुंदर दोघं अचानकच चलो होय. पळाला एक धावकडं पळाला चांगला पळाला आणि डॉक्टरांनी परवा पैरा केलता नंदी चांगला होता पण ते म्हणत होते की रायबाचा गटपासचा व्हिडिओ दाखवा. आता गटच पास केलेला नाही आपल्या बाळानं तर दाखवायचा कुठला ह्यांनी स्पष्ट सांगितलं नाही आमचा गटपास विषय गोल. नाही मी तेवढा एवढ्याला सांगितलं मग दोघा ह्याच्यामुळे नुकसान नको दुसरा पायरा भागामध्ये होय कारण की प्रत्येकाला अशी असते ग मैदानात काय ना काय आपलं हो बरोबर आहे की. तसं मग ते असे नाही येणार परत काय तर आता हे काय राहते त्याची बाहेर काढते आणि या शेत बघा का त्यासाठी बाहेर काढ दारू गाडी तर काय बसूनच रडायचं चाललंय मी या जावा तर किती दिवसानं बघितलं असं म्हणतंय. चला चला चालतंय तुम्ही घ्या खाऊ खाऊन. वैरणीचं किती ग बाई मात्र केलंय. ओ ते एका बोकडाचं पोट बिघडले. बोकडाचं पोट बिघडले. रायफल शेट आहेत आजारी बिचारा. काय झालंय त्याला गॅस झालाय त्यामुळेच ती पोट असं दिसते काय ही गॅस धरलाय कुट्टी ना काय हाय केक खुलीच आहे चांगला आहे. पहिलेच की मी त्यांना सांगितलं की तुम्ही दुसरा नंदी बघा तुमचं नुकसान नको. आपलं ते पहिल्यापासून आता भाज्या किती पहिलं आपण सर सांगितलं आमचा बाहेर जातो बाहेर तरी पण द्या कशाला दुसऱ्या बरं फाळा चांगलं फाळ तुम्हाला का मारते काय कळण. हा सुरात लागला विषय संपला. आताच म्हणायला लागलेत भाजी आम्हाला द्या बर का भाजी आम्हाला द्या बर का. नाही स्वतः आपण बघणार कॉन्फिडन्स जोवर येत नाही की भाजी नंदी ही काय असं आहे काय हिथंच चालू नाही आज सगळ्यांच्याच आयुष्यात ही चालू आहे ना ही बैलगाडा क्षेत्रातली स्ट्रगल आहे. आपला जाते असा नाही
नव बऱ्यापैकी नंदी तसं नाही म्हणत मी. पायऱ्याचं म्हणतो काय. ही पैऱ्यांची स्ट्रगल, नंदींच्या बाबतीतली स्ट्रगल, आजारीपणाची सगळ्यांच्याच ही आयुष्यात होत असते. होय. आपण कसं नवीन आहे त्यामुळे जर आपल्याला म्हणजे एकदम मन थोडस आपल्याला कसं ते आपण ह्याच्यात जातोय जरा भावनेच्या आहारी. भावनेच्या नाही जरा हवेत जाते पुढल्या माणूस मला की असं वाटतं गायला आपल्याला खरोखरच बैल मिळणार आहे. हा 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 त्या बरोबर. लगेच चौकणं रागायला चालू होतं. म्हणजे हुरळून जातोय हा, की हुरळून. आम्हाला बाबा हा आता ही बोलले तर ही होणारच आहे आणि ही देणारच आहेत म्हणून. किंवा बैल मिळणार आहे आपल्याला, असं असं म्हणजे मग त्यावर मग काय होतं बाकी पैर बघत नाही मग इकडे तिकडे मग 8 वाजता असते गायला. हा ह्यो पाहिला. आणि ह्यांनी मग काय करतात म्हणाले की नाही नाही आमचं हाय झाले अहो एका दादांनी दिलाय टॉपचं नियोजन झालंय चांगला पैरा आहे परवा व्हिडिओत पण बोलत म्हणून यास मी अजून सांगतो तुम्ही बोलू नका. आणि फोन भरपूर येतात की दादा काय झालं काय नियोजन चाललंय ह्यांनी बसतात सांगत आणि नंतर ती होतच नाही. नाही तेवढं आहे रायबाग जेवढं सांगितलं ना मैदान करणार हा. मैदान पहिलं कॅन्सल होती. पहिलंच कॅन्सल होती ती म्हणून तुम्हाला अजून सांगते जोवर कोण पण असू दे मैदानात जात नाही तोवर सांगायचंच नाही कारण अचानक सगळं विस्कट त्या घडी. आणि यासनी आता मी तीच सांगत होती बाजी तुझ्या आडमुठ्या वागण्यानं आज ही दिवस आलीत. त्यामुळे झाले सगळे. आता बघ बाबा कसं वागायचं ते. लय वाईट वाटते. काही हो जर पळालाच काय नाही म्हणजे पळा आता लागलाय तुला म्हणायचंय खरं आपली बाबाला- घरची गाडी पळतच नाही. घरची म्हणते पळत नाही काय काय पळते ती आता त्या दिवशी आपण फेरा आणि रायफल तर दाखवतो चालत चालत सोडत नाही माझ्या डोक्यात नाही. मैदानात तुम्ही चालत चालत सोडून चालते चालत वासर राहिली म्हणून चालत चालत सोडली दोघांनी उडी काढायला ह्याला उडी कळते भद्राला? होय. बघा काय होते नाही तर चलो काय होतं ना तर ब्रह्माला घ्या. परत काय म्हणतात हा कुठल्या प्रमाणात आतल्या डायरेक्ट मैदानात ते. होय डायरेक्ट मैदानात. जाऊ दे दिवस बदलत राहतेत. हा येवा बाजारा आपला बाजारा दिवसात अरे बाजारा होय मग राय परत काय होणार बाजार येऊ बैल राय पण हे दोघं पळवा नेतो हा राय माझं मी दिसतच नाही आता बसला बघ म्हणून तुम्हाला बाजूला ठरवतो बघते कसा बॅग इतिहास चालला का नाही काही? होय. तर कधीही मागचं स्ट्रगल संपायची. आता जर पहिला झाला तुझ्या नशिबानं तर चांगलं पळायचं त्या नंदीवर. होय त्या नंदीला तेवढा नाराज करू नको बाबा नंदीला नको त्या मालकाला कळलं का कळलंय तुला कळलंय ए हा बाजरा हो गो बाय माझी मी कालच म्हणलं होतं मनातल्या मनात आता मी गेली की हे रडणार आहे. पण बाय मी आजारी होते आजारी शोल्दी आलती मला ताप येत होता म्हणून मी आली नव्हती. ह्यांनी म्हणलं देऊ नकोस आता 2 दिवस म्हणून आली नाही र. भादू गप्प माझ्या बाहेर तर तू बाळा आता असा पळती बास ऑन कॅमेरा. उठ आता उठ चल लुटून काढूया लुटूया बाळा उठ. तू बाहेर जा बरं. हा? हा घरात येताना असं बोलत की तू यू काय करू नको चल तिथं बस होय. आता काय म्हटलं शेण काढ. मग त्याच्यापेक्षा मी आवडतो काय जो हा इथलं काढ एक लावायचं काय बोलू मक्याला काय आवरू ही नुसतं लुटलं काढी एवढं की एवढं स्वच्छ कर परत टाकतो मिठाने विटा नेऊन टाकते कुठं टाकायचं सांगा की मिठाई टाकायची एवढं म्हणजे त्या दाबलं डबऱ्यात. चालतंय मग आता आपण आपलं स्पीड वाढवू आणि काम करू. आणि जायचं गावाला ईश्वरपूरला बाजाराला पाणी घालायचं हे आपलं रायपूरला. काय करायचं काय छत्रपती संभाजीनगरचा एक नंदी आहे त्याने मला व्हिडिओ पाठवलाय गुस्सा आहे फुल स्पीड आहे आणि ते माग लागले ते घ्या म्हणून काय विषय फक्त ते म्हणजे ते असं घ्या की बाबांनो डायरेक्ट पैसे वगैरे देऊ नका तर मैदान करा तुम्हाला वाटलं तर घ्या मैदान करून बरं का. मग आता आपण काय सांगायचं आहे म्हणजे ती पण दादा काय ते मध्यस्थी आहेत आणि ते जो नदी आहे ते ज्यांचा नदी आहे ते मग ते ह्याच नदी द्यायचा आहे म्हणून मी तयार आहे द्यायला म्हणजे असा विषय आहे कारण त्यासाठी दररोज वेळेत बाया गावून खरं असं नाही बोललेली की डायरेक्ट पैसे द्या आणि हे करा मी घेऊन जावा म्हणजे तर तो नंदी आहे छत्रपती संभाजीनगरचा. एक मन म्हटलं रायबाला पहिलं होणार ती आणावा इथं आणि करावं 2-3 मैदान रायबा बरोबर आणि बाकीच्या आपल्या नंदीवर त्यात कळतेच की नंदीत काय त्या म्हणजे
किती ताकद आहे वगैरे काय सगळं नाही मान्य. आपल्याला जुळलं तर दुसरी पार्टी तर घेईल ना, त्यासून फायदा होईल त्या गोष्टीचा. विषय कसा आहे माहिती आहे का, आता तुम्ही म्हणशीला फॅमिली ह्यांनी डायरेक्ट आत्ता बोलली ते विषय. आता ह्यांनी बऱ्यापैकी असले विषय माझ्याजवळ काढतच नाहीत. आहेत का नाही ही आता पळवायची. मग होयच की आता ठरलं की मग अगं सांगते मान तुम्हाला किती फोन येते ते मी पण ऐकते की दादा आमचा नंदी तुम्ही घ्या. होय गाणं लगेच आलं. थांबणार आहे. तर ट्रॅक्टर आल्यामुळं आमचं बोलणं मध्येच थांबलं. तर आता रिफ्रेश डबल चालू करतो बोलायला. या की हो कशाला येते डम्पिंग काय करायचं. इंद्र, काय रे? हा, ते कुठे सोडलंस? कोण आपला नाही काय? तर ह्यासनी एवढं फोन येते. मग अशी जी मी बोलत होती की दादा आमचा नंदी घ्या, मला कुणाला द्यायचा नाही तुम्हालाच द्यायचा आहे कारण मला रोज दिसेल. त्या दादांच्या भावना आम्हाला पण कळते त्या. बरोबर आहे त्यांचं पण बरोबर आहे की त्यांना आपली सांभाळणे आवडते. सगळं मान्य आहे. पण विषय लय गंभीर आहे कारण ह्यांचा स्वभाव मला माहित आहे. आमचं सगळ्यांचा स्वभाव असा आहे की इथं कुठलं पण आता आमच्यात मुकं असू देल जनावर आम्ही त्याला उपाशी ठेवू शकत नाही कारण त्यांचा पण जीव आहे. आता तुम्हाला पटणार नाही आजच ह्यांनी ही दाखवलंय सांगताना मक्यान. तर ही मक्यान घेऊन आलेत. कडबा कुट्टी आणल्या. आवाज ढव्य आमचा खर्च व्हायला लागलाय. एवढी शेती आहे ही पण हँडल करायला लागते. ह्याचा वेगळा खर्च ह्यांचा वेगळा खर्च. आणि त्यामुळे मी ह्यांना म्हणते की नको कारण शेवटी आपण त्यांचा विश्वासानं नंदी आणणार आहे आणि हिथं आणून त्याचा हाल नाही झालं पाहिजे. आणि भलेही आपल्याला माफ वाटेल की आपण इथं पळवू तिथं पळवू पण सारखी मैदानं करणं पण शक्य आहे का नाही का नाही सांगा. मैदानामध्ये वैरणीची सोय काय केली आता एवढी रायबाग मैदान चालू करायला आपल्याला काय होते विषय. आता मी एकटाच आहे त्यामुळे मला वैरणी सगळं बघायला लागतं इकडे तिकडे. आपण आज मैदानात गेलो तर मागं परत तू आलीस तर वैरण नसले तू काय करणार आहे? काय करणार आणि ती लय मी बघितलंय वैरण नसली ना की लय बेकार वाटतं इथं आल्या. म्हणून वैरण म्हणलं 10-15 दिवस सोय केली की बाबा आपलं 2 मैदान होती ती परत मग आणि 10-15 दिवसाची वैरण भाज्या बघा आता फेरायला कसं पोहोचते ते कळालं की मग डॉक्टर साहेब सल्ल्यानंतर डॉक्टर म्हटले मैदान करूया हलकं एखादं तर मग मैदान करायचं मग घालायचं नंदी कुठला तरी आपला मिळाला तर. आणि वाटतं एवढं पैऱ्याचं म्हणा हे जर म्हणा सोपं नाही. आता ती दादा म्हणतात नंदीने हा हिथं बघा पैरा ही ती पण ती पण आणणं आणि करणं सुखाचं नाही. पैरा बघताना आता बघते मी ह्यांचं 3 दिवस झालं कसं अवस्था चालू आहे. एक तर पैरा होईना झालाय. ह्याच्या आधी भरपूर पैरा आलं पण त्यातला एक पण अजूनपर्यंत पैरा झालेला नाही. काय असते विषय प्रत्येकाचं ठरलेलंच असते. ती तारीख आहे म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे मैदानात त्यांची पळते तर म्हणले होते पुढच्या तारखा एंगेज करून ठेवतात. बरं आपण असा नंदी मागायला जातो की गुलालातला नाही गे मग आपलं नंदी कसं मागतो बाबांनी रायबा सुरुवात आहे आपली सुरुवात चांगली व्यवस्थित व्हावी ह्या हेतून. मग त्या नंदींचं म्हणजे हमखासच आहे ना आता इथं आसपासची सगळी मैदानं चालू आहेत. नदी शक्यतो कोणी देत नाही बाळा कोण म्हणायच की असा विषय असतो कारण त्यासनी एक मैदान महत्वाचं असतं. बरोबर आहे. कसं असतं लक असतं ती वर्ष या क्षेत्रात एक पण नाही. जर आज आपल्याला नंदी दिला गुलालातला आणि आपल्या नंदीने जर काय केलं जागा दिला पाळाला तर नाही तर आपल्या नंदीमुळे त्या नंदीचं नाव खराब होतं. म्हणजे ती गुलालातला नंदी आहे आज मार खाऊन घरला गेला पर त्यांच्या पायऱ्यात अवघड होते. बरोबर आहे. पैर येत नाही. आता तुम्हाला त्यावेळेस बेकार नाही वाटलं त्या माऊलीला आपल्या रायबानं बाहेर वडलं फाटी बदलून पळाला. एक फाटी नुसतं पलीकडे गेला आणि पळाला कारण ते तडाखाच होता त्या माऊलीला तसला. हा मग त्यावेळेस तुम्हाला किती वाईट वाटलं की त्या नंदीचं नुकसान झालं. मी रायबाला प्रसाद दिलेला होय त्यावेळेस रायबा भेटतोय मला कारण आता बिना झाले आता मी मारायला लागले. अबो सुधर गया म्हणजे काय असेल ते आपलं रिअल असते त्यामुळे आपली जी फॅमिली आहे त्याची आवडते की आपण काय खोटं नाटक सांगत नाही. सांगून काय उपयोग आहे आणि खोटं बोलायला इथं येऊन बघून जातात. बरं चालतंय जाऊ दे. ह्या आयुष्यात गोष्टी होतच राहणार आहेत. प्रत्येकाला दिवस येते आपलं पण दिवस येणार त्यात काही विषय नाही फक्त वाट बघायची आपल्या दिवसाची. संयम आज माझ्यावर आम्ही संयम ठेवला म्हणून माझ्याला कुठं तरी मनावर घेतलं. जर संयमच ठेवला नसता तर मग काय बसला असतात एका बाजूला कोपऱ्यात. या आवरूया आपलं लेक्चर. कालचा व्हिडिओ गेला नाही का तर वर्ल्ड कप ची फायनल मॅच होती ती सुद्धा जिंकली आणि ह्यांनी काय मॅच सोडत नाहीत. आणि आज साहेब एवढ्या लवकर शेडवर आली ती की काय सांगू
सगळं आवरून आणि दुपारी विश्रांती केली आज एवढी कामं करून. तर असंच पाहिजे परफेक्ट नियोजन. सकाळी लवकर गेले की लवकर उभं टाकते ग. आता ही जू मोडल्याला आणि बदलून आणायचं आहे. वाईच का माहिती तिकडे हो, तिथं जाऊ नको बाबा, दुकानातले गिरायक असते चाऊच. धर काय तिकडे लावला